उपवासाची रेसिपी घेऊन आलोय। तर त्यासाठी सर्वप्रथम 1 कप भगर घ्यायचा आहे। भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। त्यानंतर कोमट पाणी घालून साधारण 1 तास भिजत ठेवायचा आहे। भगर भिजल्यानंतर यामधील पाणी निथळून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 उकडलेले बटाटे त्याचे काप करून घालायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। त्यानंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्याकरिता अर्धा कप पाणी घालून एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं। पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे अंदाज घेऊन पाण्याचा वापर करायचा। आता या बॅटर मध्ये चवीनुसार सेंधव मीठ आणि एक फोडणी करून घालायची आहे। तर त्यासाठी 1 मोठा चमचा शेंगदाणा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं घालून खमंग फोडणी तयार करून ही फोडणी या बॅटर मध्ये घालायची आहे। 1 चमचा इनो घालायचा आहे, सोबतच 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। हे सर्व आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला आप्यांसाठी बॅटर तयार आहे। त्यानंतर आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये तेल घालायचं आहे। आप्पे घालून झाल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे पहिली बाजू शिजवून घ्यायची आहे। खालची साईड शिजली की दुसरी साईड पलटी करून त्यावर आणखीन थोडं तेल घालून 4 ते 5 मिनिटे कुरकुरीत होतपर्यंत शिजवून घ्यायचे। उपवासाचे आप्पे तयार आहेत।